नमस्कार. 1.36 आवर्ती याचे व्यवहारी अपूर्णांक बनवा. हे उदाहरण आहे आवर्ती दशांश या प्रकरणातील, जे प्रकरण मुलांना थोडेसे अवघड किंवा किचकट वाटते. तर यामध्ये दशांश चिन्हाच्या पूर्वीची संख्या आहे 1, जो की पूर्णांक आहे, तो आपण या प्रकारे मांडणार आहे. 36 ही संख्या अंशामध्ये 2 अंकांवर आवर्ती चिन्ह आहे, म्हणून छेदामध्ये आपण 2 वेळा 9 घेणार आहे. 36/99 याला 9 ने भाग जातो. 9 चोक 36, 9 एके 9, 9 एके 9, म्हणजेच आपल्याला पुढे संख्या मिळेल 1.4/11. आता ही सुद्धा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. आपल्याला व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे, म्हणून 11 एके 11 अधिक 4 15/11. व्यवहारी अपूर्णांक मिळेल आपल्याला 15/11. आवर्ती दशांश मधील पुढचं उदाहरण आहे 0.81 आवर्ती याचे व्यवहारी अपूर्णांक बनवा. 0 हा पूर्णांक आहे, तो आपण इथं घेऊयात. 81 अंशामध्ये 2 अंकांवर आवर्ती चिन्ह आहे, म्हणून छेदामध्ये 2 वेळा येईल. 2 वेळा 9 येईल. आता हा 0 जो आहे हा पूर्णांक आहे, याला काही किंमत नाही, म्हणून तो आपण घेणार नाही. मिळेल आपल्याला 81/99 हा अपूर्णांक. इथे 9 ने भाग जाईल. 9 81 छेदामध्ये 9 एके 9, 9 एके 9. अपूर्णांक आपल्याला मिळेल 9/11. पुढील उदाहरण आहे 2.54 आवर्ती याचे व्यवहारी अपूर्णांक बनवा. आणि या उदाहरणाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. थँक्यू.